2025 निघून गेला. फक्त ह्या विचाराने व्हिडिओ बघतोय, मला पण वजन कमी करायचं आहे, मला पण वजन कमी करायचं आहे. पण आता 2026 मध्ये आपण वजन कमी करून दाखवणारच आहोत. दुसऱ्यांसाठी नाही पण स्वतःसाठी. ही जिद्द ठेवायची आपल्या मनामध्ये आणि हे आपण करून दाखवायचं आहे. तर त्याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? काही जास्त काही खर्च नाही करायचा काम पडत आपल्याला वजन कमी करण्यासाठी. आपल्या शरीराचा फॅट आपल्याला कमी करण्यासाठी फक्त काही एक्सरसाइज आणि थोडाफार डाएट प्लॅन. तर हे कसं करायचं? तर बघा, माझ्या चॅनलवरती खूप सारे डाएट प्लॅनचे व्हिडिओ आहेत. त्यातला तुम्ही सोप्या पद्धतीचा कोणताही डाएट प्लॅन घेऊ शकता आणि सोपे सोपे एक्सरसाइज असतात ज्या तुम्ही करू शकता. 70+ वजन आहे तुमचं किंवा 100+ वजन आहे, सर्वांना सर्व एक्सरसाइज जमत नाही. पण जास्त हेवी वजनवाल्यांना सोप्या पाहिजे असतात, कारण की त्यांची बॉडी ऑलरेडी हेवी असते, तर ते जास्त हेवी नाही करू शकत. तर मग असं भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आपल्याला आणि छान छान अशा एक्सरसाइज करायच्या ज्याने तुमच्या पोटाचा फॅट, तुमच्या मांड्यांचा फॅट, तुमच्या हाताचा फॅट, तुमच्या कमरेचा फॅट आरामात कमी होऊ शकतो. सोप्या सोप्या प्रॅक्टिस आहेत. तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. एक लाईक करून घ्या, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा. आणि इथे माझ्या ऑनलाईन योगा बॅचेस आहेत, लेडीजसाठी बॅचेस आहेत. जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती मला एनी टाइम कॉल, मेसेज, व्हॉट्सअप करू शकता. खूप सोप्या पद्धतीचं सगळं काही असतं माझ्या योगा बॅचेस मध्ये आणि 101% रिझल्ट आहेत बॅचेसचे. तर चला, हे तर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आता इथे आपल्या एक्सरसाइज बघूया. या पोझिशन मध्ये पायामध्ये इतकं अंतर ठेवायचं आपल्याला आणि हात ह्या पोझिशन मध्ये आणि ते ब्रीदिंग एवढं लक्षात ठेवायचं असतं कधी पण, ब्रीदिंग आणि ब्रीद आउट. कुठे श्वास घ्यायचा, कुठे सोडायचा, मग रिझल्ट चांगला येतो. इथे श्वास भरायचा अँड ट्विस्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इथे घाई घाई जर तुम्ही केलं ना, असं घाई घाई जर केलं तर चक्कर येऊ शकते. पायामध्ये अंतर जशी पोझिशन आहे ना ठेवलेली मी, तशी जर तुम्ही ठेवली तिथे होतंय काय, जर पायामध्ये अंतर आहे तर पूर्ण पायावरती प्रेशर येतं, म्हणजे मांड्यांचा फॅट कमी होण्यासाठी तुम्हाला फायदा भेटतो. हात ह्याच पोझिशन मध्ये जर तुम्ही एकदम हळूनी गेलात, तुमच्या कमरेवरती प्रेशर येतं पूर्ण आणि श्वास सोडून दिल्यावरती तुमच्या पोटावरती प्रेशर येतं. जर तुम्ही घाई घाई केलं तर तुम्हाला चक्कर पण येऊ शकतं आणि रिझल्ट पण तसा भेटणार नाही. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला? हलकसं इतकं अंतर करायचं आपलं आणि आपल्या हाताचं आणि ह्या पोझिशन मध्ये ट्विस्ट. 1 दुसरा, हा जो भिंतीला आपण हात टच केलाय ना, तो आपला दुसरा हात कानाच्या मागून त्या हातापर्यंत पोहोचवायचा आहे, समोरून नाही. ठीक आहे, स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पहिला राऊंड घेतला एक 40चा आणि त्याचे पण 2 राऊंड कंप्लीट झाले. हा राऊंड पण 40चा करायचा आणि याचे पण 2 राऊंड कंप्लीट करायचे. एका साईडून केलं, दुसऱ्या साईडून करायला विसरायचं नाही. याच पोझिशन मध्ये आलो. 1 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. वापस या पोझिशन मध्ये यायचं, हाताला वरती खेचायचं आणि आपला पाय आहे ना उचलायचा आणि मागे असा भिंतीला टच करून थोडंसं मागे प्रेस करायचं आपल्या बॉडीला. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. हा पण डाऊन आपला 40चा झाला पाहिजे. या 3 प्रॅक्टिस आपल्या कंप्लीट झाल्या. आता नेक्स्ट प्रॅक्टिस, एक हात कमरेवरती ठेवायचा, एक हात असा ठेवायचा भिंतीवरती आणि हळूहळू पायाला या पोझिशन मध्ये. 1 2 3 4 5 6
7 8 9 and 10. सेम पोझिशन करायची, दुसऱ्या पायाला देखील विसरायचं नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. नेक्स्ट या पोझिशन मध्ये आलो, वरती जायचं. या पोझिशन मध्ये बॉडीला इतकं, हाताचं बॉडीचं भिंतीचं इतकं अंतर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि मागे जायचं आणि होल्ड करून ठेवायचं आणि रिलॅक्स. पूर्ण पोटावरती प्रेशर येतं. आता ह्याच पोझिशन मध्ये जायचं, इतकं अंतर. अँड 1 मागे हाताला किक मारायची. 2 3 4 5 6 7 8 9 10. सेम पोझिशन करायची दुसऱ्या साईडला देखील. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. नेक्स्ट पायाच्या पंजांवरती यायचं आणि टाक आहे ती भिंतीला लावायची. दोन्ही पायाची या पोझिशन मध्ये पूर्ण बॉडी आहे ती आपली भिंतीला आपण टच केलेली आहे. ब्रीदिंग करून हाताला वरती नेतोय, हात पण आपल्या भिंतीला टच आहेत, पण बॉडी वरती खेचतोय श्वास भरत आणि खाली पायाच्या पंजांवरती प्रेशर आणि होल्ड करायचं इथे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथे 20 काउंट होल्ड, 40 काउंट होल्ड, वापस 40 काउंट होल्ड, असे 2 व्हेरिएशन तुम्ही इथे करू शकता. आणि पूर्ण बॉडीवरती प्रेशर येतं. याच्याने पूर्ण साईडचा फॅट पण कमी होतो, पूर्ण बॉडीचं सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशन पण सुरळीत चालतं. जर ह्या एक्सरसाइज तुम्हाला आवडल्या असतील, आजच्या सोप्या सोप्या आहेत, तर चॅनलला प्लीज सांगते सबस्क्राईब करा. 2026 मध्ये तरी केलं नसेल अजून तरी आता करून घ्या. तर छान छान डाएट पण फॉलो करा, म्हणजे रिझल्ट चांगले येतात. आणि ह्या सोप्या सोप्या प्रॅक्टिस करा. तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक पण करा. परत सांगते, भेटूया परत छानशा अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.